शुभम गोडसे याला त्रास कशाला देतोस असे म्हणून आरोपींनी रैहान खान या तरुणाला शिवीगाळ करून लाकडी दंडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना 9 जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा परिसरात घडली. रैयान जहीर खान वय वर्ष 31 हा तरुण अहिल्यानगर येथील कोटला येथे राहत असून तो अहिल्यानगर येथील पेटीएम कंपनीमध्ये नोकरीचा आहे. 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास रैयान खान याला एका ग्राहकाने मोबाईल फोनवर कॉल करून पेटीएमचे स्वॅप मशीन पाहिजे म्हणून सांगितलं होतं आणि ते स्वॅप मशीन वांबोरी फाटा येथील हॉटेल मुस्कान हॉटेलजवळ श्री साई बॅटरीज येथे देण्यास सांगितलं. तेव्हा रैयान खान व साथीदार अक्षय रमेश गुरव हे दोघे पेटीएमचे स्वॅप मशीन घेऊन सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान वांबोरी फाटा येथील हॉटेल मुस्कान जवळ आले. तेथे आल्यानंतर त्यांनी ग्राहकाला फोन करून सांगितलं की आम्ही पेटीएमचे स्वॅप मशीन घेऊन आलोय. नंतर तेथे आरोपी आले व रैयान खान यास म्हणाले की तू शुभम गोडसे याला त्रास कशाला देतोस असं म्हणून आरोपींनी शिवीगाळ करत रैयान खान याला लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जर परत माझ्या विरुद्ध तक्रार केली तर तुला जिवंत मारून टाकेन अशी धमकी दिली. घटनेनंतर रैयान जहीर खान यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी शुभम गोडसे, रोहन काळे दोघे राहणार शिंगवे नाईक, तालुका जिल्हा अहिल्यानगर तसेच 2 अनोळखी इसम अशा 4 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 33/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 351(2), 352(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.